इस्लामपूर शहरातील ज्येष्ठ शिक्षक संजय बनसोडे यांची डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी स्थापन केलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्याध्यक्षपदी निवड झाली आणि या निमित्तानं 2 ऑगस्टला ज्येष्ठ संपादक कुमार केतकर यांच्या हस्ते प्राचार्य विश्वास सायनाकर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचा सत्कार होतो आहे। समविचारी संघटनेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे निमंत्रक प्राध्यापक शामराव पाटील अण्णा हे आहेत। संजय बनसोडे हे जे शिक्षक आहेत हे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, प्राध्यापक ND पाटील अशासारख्या नेत्यांच्या सहवासामध्ये जडणघडण झालेलं व्यक्तिमत्व आहे। फार पूर्वी विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी असं सांगितलेलं होतं की ज्याला महाराष्ट्रामध्ये सामाजिक काम करायचं आहे त्यांनी 2 पद्धतीने काम केलं पाहिजे। एक म्हणजे रचना म्हणजे संस्थांची निर्मिती करणं आणि दुसरा शब्द आहे रचना म्हणजे लिहिणं आणि बोलणं। तर ह्या दोन्ही आघाड्यावरती संजय बनसोडे यांनी शहर परिसरामध्ये आणि राज्य पातळीवरती उत्तम अशा प्रकारची कामगिरी केलेली आहे। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनानंतर या चळवळीचं पुढे काय होणार असं ज्यावेळेला प्रश्नचिन्ह निर्माण झालं त्यावेळेला राज्यभरातून अनेक सामान्य कार्यकर्ते आम्ही सारे दाभोळकर अशी भूमिका घेऊन रस्त्यावरती उतरले। त्यांनी ह्या संस्थात्मक कामाला आणि वैचारिक चळवळीला पाठबळ दिलं। या वैचारिक चळवळीमध्ये आणि पाठबळामध्ये इस्लामपूर शहरामध्ये प्राचार्य डॉक्टर नितीन शिंदे आणि संजय बनसोडे ही 2 ठळक नावे होत। संजय बनसोडे हे इंग्रजी विषयाचे विद्यार्थी, इंग्रजी विषयाचे शिक्षक, विद्यार्थी दशेपासूनच संजय बनसोडे हे एक उपक्रमशील नेतृत्व म्हणून शहराला परिचित आहे। अनेक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ते सातत्यानं भाग घेत राहायचे। म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीमधले जे उपक्रम झाले, अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा व्हावा यासाठी त्यांनी अनेक आंदोलनं केली। अंधश्रद्धा निर्मूलनाच्या मार्फत जी कामं होती म्हणजे रत्न निर्मूलनाची चळवळ असेल, बुवाबाजी असेल, भानामती असेल, वेगवेगळ्या परिषदांचं संयोजन आणि आयोजन असेल, पर्यावरणविषयक उपक्रम, विज्ञानबोध वाहिनी, विवेक वाहिनी या बाबतीमध्ये आणि सुरुवातीच्या काळामध्ये तर संजय बनसोडे हे चमत्कार सादरीकरण आणि संमोहनाचे प्रयोग करायचे। चळवळ लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि चळवळीमध्ये लोकसहभाग वाढवण्यासाठी मिळेल त्या साधनांचा त्यांनी गेली 34-35 वर्ष वापर केला। त्यापैकी एक ठळक बाब म्हणजे त्यांचं जे पथनाट्य आहे ते अशी जवळजवळ 16-17 पथनाट्य चळवळीने केलेली आहेत। त्यापैकी इस्लामपूर शाखेनं सॉक्रेटिस ते दाभोळकर पानसरे वाया तुकाराम हे जे रिंगणनाट्य योगेश कुदरेसारख्या सहकाऱ्यांच्या मदतीनं संजय बनसोडेंनी तयार केलं, या नाट्यामध्ये ते भूमिकाही करतात। हे पथनाट्य चळवळीचा वैचारिक प्रसार करणारं पथनाट्य राज्यातच नव्हे तर देशभर गाजलं। मगाशी मी रचना या मुद्द्याचा उल्लेख केला त्याबरोबर ते केसरी, लोकमत अशासारख्या दैनिकामध्ये काही काळ पत्रकार म्हणून त्यांनी काम केलं। त्यांनी इंग्रजीचे उत्तम शिक्षक म्हणून 26 वर्ष काम केलं आणि हे राज्यातले एक दुर्मिळ उदाहरण असावं की आपल्या चळवळीला पूर्ण वेळ देता यावा यासाठी सेवानिवृत्तीला आणखी मुदत असतानाच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली आणि पूर्ण वेळ चळवळीचं काम करायला सुरुवात केली। शहरातल्या अनेक लोकांना माहिती आहे की आधी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र आणि आता अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका यांच्या प्रचार आणि प्रसारासाठी शहरातल्या कुठल्या सुशिक्षित मध्यमवर्गीय माणसाच्या घरी संजय बनसोडे नावाचा माणूस पोचला नाही असं शहरात जवळपास एकही घर नसेल। त्याचबरोबर संस्थात्मक उभारणीमध्ये त्याने तक्षशिला ज्ञानकेंद्राची स्थापना केली। ते तक्षशिला ज्ञानकेंद्राचे संस्थापक सचिव आहेत। सध्या निघणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचे ते प्रकाशक आहेत। चळवळीची नियतकालिका आणि मुखपत्र तोट्यात चालण्याचा जमाना असताना ही अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका नफ्यात चालवण्यामध्ये प्रकाशक संजय बनसोडे आणि संपादक नितीन शिंदे यांचा मोठा वाटा आहे। त्यांना चळवळीमध्ये
अनेक वेळेला कार्यकर्ता पुरस्कार मिळालेला आहे आणि त्यांच्या निवडीमुळे लोकांना एवढा आनंद झाला की शहाद्याला ज्यावेळेला राज्य विस्तारित कार्यकारिणीमध्ये संजय बनसोडे यांच्या कार्याध्यक्षपदाच्या अर्थात ती निवड बिनविरोध झाली नावाची घोषणा करण्यात आली, त्यावेळेला तिथं उपस्थित असलेले कला शिक्षक चतुर्भुज शिंदे यांनी संजय बनसोडेंचं एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं स्केच त्या ठिकाणी रेखाटलेलं आहे. संजय बनसोडे यांच्या निवडीमुळे ह्या संघटनेमध्ये समंजस लोकशाही हे गेली 35 वर्षाचं भांडवल टिकून आहे हे या ठिकाणी सिद्ध झालं. आता वानगी दाखल जर उल्लेख केला, अगोदर संजय बनसोडे कार्याध्यक्ष होण्यापूर्वी कोण कार्याध्यक्ष होतं तर संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हे अध्यक्ष होते. त्यानंतर अविनाश पाटील हे कार्याध्यक्ष होते. माधव बावगे जे आता अध्यक्ष झालेत तेही पूर्वी कार्याध्यक्ष होते. तेव्हा अशा चळवळीसाठी पूर्णवेळ काम करणाऱ्या महत्त्वाच्या कार्यकर्त्याप्रमाणेच संजय बनसोडे यांना ही संधी मिळालेली आहे. त्यांनी संघटनेमध्ये यापूर्वी राज्य सरचिटणीस सचिव म्हणून काम करताना ह्या अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे कार्यकर्ता घडवणारी कार्यशाळा आहे हे गृहीत धरून विवेकाचा आवाज बुलंद करणाऱ्या समर्पित कार्यकर्त्यांच्या फौजेचं ते एक प्रकारे नेतृत्व करत आहेत. जेव्हा त्यांची निवड झाली तेव्हा त्याने अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेमध्ये आणि मी कार्याध्यक्ष झालो नावाचा लेख लिहिलेला आहे आणि या लेखामध्ये त्याने आपण पुढे काय करणार याचे काही उल्लेख केलेले आहेत. त्यातला एक महत्त्वाचा उल्लेख असा की जादूटोणा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यामध्ये दाभोलकरांच्या खांद्याला खांदा लावून ते काम करतच होते, पण पुढे हा जादूटोणा कायदा जो आहे तो देशव्यापी करण्याचा त्यांचा निर्धार आहे. राजकारण, धर्मांधशक्ती आणि भांडवलदारी यांची युती यांच्या विरोधामध्ये लढण्याचा निर्धार आहे. चळवळ मजबूत करण्यासाठी सर्वेक्षण, संशोधन, महिला आणि युवकांचा सहभाग यावरती ते भर देणार आहेत आणि चळवळीचं साहित्य जगभर पोचावं यासाठी इंग्रजी अनुवाद आणि इंग्रजी अनुवादातल्या महत्त्वाच्या बाबींचा मराठीमध्ये अनुवाद या अनुवादाच्या कामाला भर द्यायचा त्यांचा निर्णय आहे. थोडक्यात त्यांच्या लेखामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की विवेकाच्या आधारे नीतिमान समाज निर्माण करण्याचा जो प्रयत्न डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांनी सुरू केलेला होता तो आपण अधिक गतिमान करू अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे. अर्थात या संघटनेमध्ये निवडणुका होत नाहीत तर ही निवड सहमती समितीमार्फत ही निवड झालेली आहे. तेव्हा संजय बनसोडे हे संघटनेच्या मुशीतून घडलेलं अशा प्रकारचं नेतृत्व आहे. ते अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आणि तक्षशिला ज्ञान केंद्रासाठी पूर्ण वेळ काम करणारे कार्यकर्ते आहेत. आपल्या चॅनलच्या वतीनं त्यांना भविष्यकालीन वाटचालीसाठी शुभेच्छा देताना आणखी एका मुद्द्याचा उल्लेख करणं गरजेचं आहे. त्यांनी स्वच्छ निवृत्ती घेतली, ते पूर्णवेळ समाजकार्य करतात. याला पाठीमागे त्यांच्या धर्मपत्नी सौ वनिता त्याही शिक्षिका आहेत. म्हणजे आपल्याकडे समाजकारण करणारे अनेक जोडपी आहेत. त्यापैकी संजय आणि वनिता हे फुले शाहू विचारांचा निर्धार गाजवणारा अशा प्रकारचं जोडपं आहे. कन्या समता असेल, त्याचबरोबर त्यांचे बंधू डॉक्टर सुधीर बनसोडे, डॉक्टर महेश बनसोडे यांची साथ त्यांच्या कारकिर्दीला लाभलेली आहे. तेव्हा संजय आणि वनिता ही शहरामधली महत्त्वाची अशा प्रकारची सार्वजनिक उपलब्धी आणि सांस्कृतिक संचित आहे. 2 तारखेला संजय बनसोडेंच्या नागरी सत्काराला आपण सर्वांनी उपस्थित राहावं ही विनंती.